मम्मी दे ना फोन. पप्पाने कांदा घेतलं मसाला करा. तर आता बघा संध्याकाळच्या 8 वाजून गेलात आणि बराच वेळ झालं. पूजाने 6 वाजल्यापासून स्वयंपाक करतोय. बरंच काय काय बनवलंय. तर पहिल्यांदा सगळं झाल्यानंतर चपात्या भाजून घेतल्या पूजाने लाटल्या आणि इकडं परत 2 भाकरी पण तिनं केल्या बघा. आणि आता मी लागले खीर करायला. तर पूजा गेली साडी घालायला बघा. तुम्हाला तर माहिती आहे लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे. तर इकडे मी पनीर बनवले. चपात्या बनवायच्या आधी पनीर बनवून घेतले मस्त असं बघा. थोडंसं टेकून खायचं बघा. त्यात रसा ठेवला सुकं पनीर बनवले. आणि इथं दूध गरम केले मी आता खीर करण्यासाठी. ह्याच्यामध्ये विलायची मोठं मोठं काजू होतं, थोडं बदाम होतं आणि खोबरं ते बारीक करून घेतलं काय. आणि इथं बघा शेवया आपण थोड्या भाजून घेतात आबडगोबड. आणि इथं काजू आणि बदाम भुगा केलं. दूध पण गरम करून घेतलंय. दुधाची बघा खीर बनवायची. सगळं एवढं सामान घेतलंय. विलायची ह्याच्यामध्येच फुटली आहे. तर चला पहिल्यांदा खीर बनवून घेते आणि इकडं भात करून झालाय. दोघीने काना आवरलं. वरण आहे त्याच्यामध्ये. पहिल्यांदा मी वरणाला डाळ शिजाय टाकली होती एकीकडं आणि एकीकडं भात शिजाय टाकला होता. डाळ भात शिजत तर मी पनीरचा मसाला बनवला बघा पहिल्यांदा. तर मी केलेला पनीर कसं झालं नक्कीच सांगा बरं का. तुम्हाला तर मसाल्यावरनं चांगलं वाटत असं पण चवीवर काही कळणार नाही. चवीला कसं झालं तुम्ही खाल्लंच नाही तर तुम्हाला कळणार कसं. आणि दुर्गा मागते पूजाचा फोन. थांब मला ना खीर करायची. केक खायचा ना. तर इथं बघा शेवया भाजून घेतलं बारीक भुगा केला. साखर घेतली प्याला भरून आणि दुधामध्ये बघा विलायची काजू बदामचा भुगा पण टाकला. विलायची बारीक करून टाकली मस्त अशी. आणि ही शिजून झाल्यानंतर मी वरनं साखर टाकणार आहे. आधीच काही साखर टाकणार नाही. इकडं बघा माने राब इकडं फुग्या संघ खेळतात. ओम कृष्ण सगळी मस्त अशी इकडं ह्यांची मस्ती चालली. एकदम भारी चाललंय ह्यांचं खेळणं बघा. भैया चिटका तरी घे फुगा आधी. इकडं खीर करून तयार आहे मस्त अशी. लय पातळ पण नाही घट पण नाही. मम्मी दे ना फोन. काय पाहिजे तुला. पप्पाने कांदा घेतलं मसाला करा. होय तर काय. मार्केटला गेलतो बघा आणि मार्केटवरून आलो बघा कांदा लसूण घेऊन. आणि ह्यांनी गेला तर चाकू आणायला नवीन. कांदा पटापटा कापायला यावा म्हणून मोठे चाकू आणायला गेलं. तर इथं एवढा कांदा आणि लसूण 13 किलो कांदा आहे. ह्यांनी म्हणलं कमी पडला तर अजून आणू. ठीक काय ह्या बारीने आणलं नाही. एकदा मसाला करतो आम्ही आणि परत कांदा तसंच राहतात आणि त्याला कोंब येतात म्हणजे पाच येते बघा. मग आम्ही भाजीला ह्याला वापरून टाकतो. लय दिवस काय कांदा राहत नाही तर मग ह्या बारीने पाहिजे तेवढंच कांदा आणलं तर ते नासून जातात ना हवेलाही ठेवलं तरी पण. मग नास होण्यापेक्षा आपलं जसं लागेल तसं आणलेलं बरं. तर आता ही कांदा मला चिरायच्यात. मला कपडे धुवायच्यात. पण आता ह्यांनी मला म्हणलं तुला दुपारपर्यंत काय होईल तेवढं पटापटा उरक. आज आत्या नाहीत कोणी नाही बघा. अशी एकटीच कांदा ही चिरायला. आत्या आहेत वरच्या घरी. त्या पूनमताई त्या तिकडं रात्री आल्या होत्या बघा. त्या पण जायच्या होत्या लवकर माहीत नाही अजून गेल्यात का नाही. त्यांना म्हणलं होतं चहा प्यायला या पण त्यांची आंघोळी झाली नव्हती. त्या आल्याच नाहीत. अजून एकदा फोन करून बघते. आता आपलं मग कराय बसते कांदा चिराय. आणि चावी गेली ह्यांच्या खिशात. ह्यांनी ठिकं उतरवलं खाली रस्त्याला आणि ह्यांनी तिकडंच गेलं चाकू आणायला बघा. दुर्गा म्हणते मम्मी चावी कुलूप काय कुलूप. दुर्गा पारोशीच या वरच्या घरी झोपली होती ही बघा रात्री. नकोच म्हणली यायला आजीपाशी झोपायचे म्हणत होते. आजीपाशी झोपली होती. पारूसा गट्ट्या माझा. मी कपडे धुताने तुला आंघोळ घाली ना 1-2 तासाने. मला 2 तास कांदा चिरायला जाईल. सगळा कांदा चिरायचा आहे आणि हा लसूण एवढा सोलायचा वाळाय टाकायचा आहे. तर कपडे धुवायला होती संध्याकाळ. वाळायची कधी रात्रभर का माझी केस वडती पोरी
येडे इडी माझी इडी डबरी. राहतो पण येईन बघा शाळेतनं थोड्या वेळा ट्युशनवरनं. गॅलरी पण मी बघा परवा दिवशी धुतली आहे. कालचा दिवस मध्ये गेला चांगली. एक गोण्या हातरायची आणि कांदा कापाय बसायचं. काय दरकाला मी आज पावरशी ठेवणार आहे लय वेळ. माझ्या पॅन्टीला सगळं कांद्याचं काळं भंगार लागलं ते. बरं का मग मला तू कांदा चिरू लागते का लसूण सोलं लागते? मला लसूण सोलं लागते बघा. हे फोडं लागते है ना. कांदा पण चिरवते मग तिथे लगेच डोळ्यात पाणी येतं. साल्ट काढत बसते कांद्याचं. काम लय करते दुर्गा माझी. छोट्या हाताने मुसकुल्या हाताने आहे का नाही. तर रात्री बड्डे झाला. परत बड्डेचा काय व्हिडिओज घेतला नाही. म्हणलं नको सगळ्यांच्या चॅनलला तीच. आणि चार्जिंग पण होती. नेमकी चार्जिंग संपली. आधीच संपली होती. फार लाल कांडे आलते त्याला 2-3% राहिली होती. आणि परत थोडी चार्जिंग केली. थोडा व्हिडिओ घेतला. पोरी हे नाचत होत्या त्या डान्स करत होत्या. आणि परत सारीच संपली. म्हणलं जाऊ दे आता नकोच म्हणलं. कोणाचं तरी चॅनलला आहे त्याच्यामुळं नाही घेतला. परत आलो मी येऊन झोपलो. यायला पण उशीर झालता. 11:30 वाजल्या होत्या बघा. सगळं आवरून हे करून आलो होतो. हाय दर्गा. तर चला आता मी घेते कांदा कापून. आज कसा तरी मुहूर्त लागलाय मसाला करायला बघा. कांदा हे आणून इथं ठेवलं. राहतो शाळेतनं थोड्या वेळा. ते पण आलं की ट्युशनला जाते. ओम पण शाळेमध्ये गेलाय. आणलं चाकू कांदा कापायला. कसलं कार आहे सोड. हाय पोरे पप्पा चावी घेऊन गेलत म्हणून राहिलं. आता माझे निम्मे कपडे धुवून झाले असते एवढ्या वेळात. काय दे ना कशाचा पण लाड असतो का चाकू मागती तर माग. तर ह्यांनी आणलं चाकू. तर दुर्गा म्हणते माझ्या हातात दे. रुसली तर बसली बाहेर रुसून. इतका चाकू कार येत नाही. मलाच भीती वाटायला लागली. सहज टोचलं तर हे होतंय कसं तरी होतंय बोटाला. आता मी गडबडीत कांदा चिराय गेले पटापटा हातावाला तो बोटच तुटून निघून. एवढा कार चाकू या. कार कोण म्हणतं कार. काय पण असतात बघा शब्द. तर असू द्या. आता 11:30 वाजल्या तर. आणि मी आता बसणार आहे कांदा कापा. इकडला स्वयंपाकी झालाय माझा. तर 11:30 वाजलं तर मला 12:30 वाजेपर्यंत कांदा कापायला जाईल बघा. सोलायचं परत त्याचा पाला काढायचा चिरायचा वाळ्या टाकायचा लसूण हे करायचा. असू द्या घेते आवरून. आणि कपडे तर आता संध्याकाळी धुणार आहे. कारण 3-4 वाजता तुम्हाला हे काम जाईल एकटीला. आणि भांडी पण आता 2-4 आहेत. जेवण केलेलं मगाशी ह्यांनी. आणि मी आज भाजी केली वांग्याची. ते छान झाली बघा. असं मला ना थोडं मोकळं थोडंसं रसा ठेवायचा होता. म्हणजे टेकून खायचा बघा. कोण म्हणतं अंगापुरता रसा. पहिली भाषा म्हाताऱ्या बायकांची नाही का. आमची आजी म्हणायची बघा त्या टायमाला. तर त्याला म्हणतात अंगापुरता रसा टेकून खातं बघा आपण भाकरीवर त्या भाजीला. तसं करायचं होतं. म्हणलं नको गडबडीत पटकन पातळच भाजी केली. आणि थोडासा भात पण केला होता. ओम आल्यावर खाईन बघा. त्याला आवडतो भात बघा. आले दुर्गा ह्यांनी 3 चाकू आणलं तर काय पॅन्ट काढली वे दुसरी घाल ना मग.